नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी म्हणजेच OO अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे MPSC, PSI, STI आणि ASO ह्या परीक्षा कशा द्यायच्या यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे. ज्याला वय, पात्रता, शिक्षण, तुमचं वजन किंवा पुस्तक यादी, त्याला किती गुण असतात आणि ही परीक्षा कशी क्रॅक करावी हा व्हिडिओ आपण तुम्ही शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुमच्या पूर्ण प्रश्नांची काही उत्तरे या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मिळतील. आणि जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जर तुमचे पूर्ण नाही मिळाले तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा नंतर मी माझा नंबर देणार आहे, मला डायरेक्ट तुम्ही काय कॉल करू शकता. तर मित्रांनो, सुरुवातला या ठिकाणी आपण काय करणार आहे, या परीक्षेचं नाव काय. तर या परीक्षेचं नाव जे आहे संयुक्त पूर्व परीक्षा. परीक्षेचं नाव आहे संयुक्त पूर्व परीक्षा. यालाच आपण काय म्हणतो, कंबाईन, COMBI कंबाईन ग्रुप बी. कंबाईन, याला कंबाईन का म्हणतात तर या परीक्षेमध्ये PSI, STI आणि ASO पूर्वीच्या काळात ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या काय स्पेशल घेतल्या जात होत्या. यांची प्री एक्झाम वेगळी व्हायची आणि मुख्य एक्झाम काय वेगळी व्हायची. मात्र सगळ्यांचा जर पेमेंट दर्जा जर म्हणसाल तर पे स्केल काय सर्वांची सेम असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक वेळेस ह्या परीक्षा न घेता या ठिकाणी काय सरकारनं काय केलं, अराजपत्रित हे जे पद आहे हे क्लास 2 चं पद आहे. कोणतं पद आहे, क्लास 2 चं पद आहे. क्लास 2 राज्यसेवा MPSC घेणाऱ्या दोन परीक्षा आहेत. एक क्लास 2 मग घेते ज्यामध्ये अराजपत्रित आहे, आणि राज्यसेवा जी परीक्षा असते राज्यसेवा परीक्षेमध्ये सुद्धा क्लास 1 आणि क्लास 2 चे पद असतात. मात्र हे जे पद असतात तर राज्यसेवा घेणारे कोणते पद असतात, हे राज्यपत्रित असतात. राजपत्रित म्हणजे काय, गॅझेटेड, आणि अराजपत्रित म्हणजे काय, नॉन गॅझेटेड. हे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी या ठिकाणी आपण अभ्यासक्रम आणि त्यांची पूर्ण यादी पाहणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कळलं असेल की याला काय क्लास 2 ची परीक्षा म्हणतात. आता या ठिकाणी पूर्ण डिटेल्स पाहण्याच्या अगोदर PSI ला काय म्हणतात तर PSI ला म्हणतात पोलीस सब इन्स्पेक्टर. पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे मराठीत जर म्हटलं तर काय, पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक. STI ला म्हणतात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. आणि ASO ला मग काय, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. अशा प्रकारे यांचं काय नामकरण या ठिकाणी आहे. आता ही परीक्षा जर द्यायची म्हटलं, तर तुम्ही कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी काय पात्रता, पहिली पात्रता आहे की तुमच्याकडे पदवी पाहिजे. आता ही पदवी कोणकोणती पाहिजे, BA, BCom, BSc कुठलीही असू शकतो. आता नंतरचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची पदवी चालते का, तर या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची पदवी YCMOU, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन विद्यापीठ, याची सुद्धा पदवी चालते. इग्नूची सध्या सुद्धा काय पदवी या ठिकाणी चालते. लोकमान्य टिळक विद्यापीठ यांची सुद्धा या ठिकाणी काय पदवी असलेली, म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं कुठलंही मान्यता प्राप्त मुक्त विद्यापीठ किंवा विद्यापीठ याची तुम्हाला काय पदवी असणं आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी अर्ज करताना तुम्ही ग्रॅज्युएशनच्या किंवा तुम्ही या ठिकाणी अर्ज करताना तुम्ही 3ऱ्या वर्षाला, 3rd इयरला जरी तुम्ही असाल, पूर्व परीक्षेसाठी जर अर्ज करताना तुम्ही 3rd इयरला जरी असाल तरी तुम्ही या ठिकाणी काय अर्ज करू शकता. मात्र या ज्या परीक्षेचे टप्पे आहेत हे आपण पाहणारच आहे. उदाहरणार्थ पूर्व, मुख्य, हे जे टप्पे आहेत हे PSI, STI, ASO चे काय वेगवेगळे असतात. तर आपण PSI चे या ठिकाणी पाहणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही 3rd इयरला जरी असले तरी तुम्ही काय या ठिकाणी पात्र असू शकता. मात्र तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी 18 वर्ष तुमचं काय वय हे पूर्ण असणं आवश्यक आहे. तुम्ही 2nd इयरला सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय ऍप्लिकेशन टाकून तुम्ही परीक्षा मात्र देऊ शकता. मात्र मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमची पदवी ही पूर्ण होणं आवश्यक आहे. पूर्ण होणे काय आवश्यक आहे.
तर या ठिकाणी 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजे, तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, असे या ठिकाणी महत्वाचे काय तुमच्या पात्रता आहे, तुम्ही भारतीय नागरिक पण आहात, तुम्ही 18 वर्ष पूर्ण पण आहात आणि तुम्ही कमीत कमी सेकंड इयर किंवा तुम्ही पदवीच्या थर्ड इयरला या ठिकाणी काय तुम्ही असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय अर्ज देऊ शकता. जर PSI STI SO या परीक्षेचं जर म्हटलं तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा वर्षातून एकदाच होत असते. ही परीक्षा काय वर्षातून एकदाच होत असते. साधारणतः हिची जाहिरात निघण्याची वेळ नॉर्मल पिरियडमध्ये हिची जी जाहिरात आहे ते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये काय हिची जाहिरात दरवर्षी निघत असते, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. हिची जी परीक्षा असते हिची पूर्व परीक्षा साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये हिची परीक्षा असते आणि मुख्य परीक्षा या तिन्ही परीक्षांची साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये हिची काय मुख्य परीक्षा असते. म्हणजे एक PSI ची सप्टेंबर असेल तर STI ची ऑक्टोबर असते आणि SO ची नोव्हेंबर असते. म्हणजे या ठिकाणी अल्टरनेट नुसार काय या ठिकाणी एक्झाम राहत असते. तर या ठिकाणी आपलं वय पाहिलं. आता या ठिकाणी कमाल या ठिकाणी वयाची किमान आपण पाहिले की किमान वय किती पाहिजे. किमान वय या ठिकाणी आपण पाहिलं की किती पाहिजे, मिनिमम 18 वर्ष पूर्ण. मात्र कमाल वय या ठिकाणी खुल्या गटाकरता या ठिकाणी कमाल वय आता किती केलेलं आहे यांनी 35 वर्ष. खुल्या गटासाठी किती वय आहे, कमाल वय 35 वर्ष. ओबीसी इत्यादी गटाकरता कमाल वय किती केलेलं आहे 38 वर्ष. आणि तुम्ही जर अपंग वगैरे असाल, SC ST यांना 38च आहे, आणि तुम्ही जर अपंग वगैरे किंवा दिव्यांग असणार तर तुम्हाला या ठिकाणी वय आहे 43 वर्ष. किती 43 वर्ष. यामध्ये अंशकालीन, माजी सैनिक वगैरे सर्व यांना काय माजी सैनिक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी वयाची मर्यादा आहे 43 वर्ष. शासन वेळोवेळी वयोमर्यादा या ठिकाणी काय बदल करत असतेच. कदाचित आता कोरोनामुळे बदल करणार किंवा नाही करणार हा त्यांचा प्रश्न आहे, नवीन जाहिरात आलेली नाहीये. तरी या ठिकाणी साधारणतः खुल्या गटासाठी 35 वर्ष, ओबीसी साठी 38 वर्ष आणि अपंग किंवा माजी सैनिक यांना किती 43 वर्ष हे या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी काय वय आहे. मात्र या ठिकाणी PSI जी परीक्षा आहे, PSI या परीक्षेसाठी या ठिकाणी जे वय आहे ते खुल्या गटासाठी वय आहे फक्त किती, खुल्या गटासाठी या ठिकाणी फक्त वय आहे 28 वर्ष. खुल्या गटासाठी या ठिकाणी वय हे फक्त 28 वर्ष आहे. आणि ओबीसी वगैरे हे जे गट आहेत यांच्यासाठी या ठिकाणी वय आहे 34 वर्ष. यांच्यासाठी जे वय किती आहे 34 वर्ष या ठिकाणी वय करण्यात आलेलं आहे. बाकीच्या पदांसाठी काय 35, 38 आणि 43 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा आहे. तर आता या ठिकाणी आपण पेपरचं पॅटर्न बघूया. सध्या पॅटर्न जर म्हणसाल तर या तिन्ही परीक्षेसाठी एक असते पूर्व परीक्षा, दुसरी असते मुख्य परीक्षा. मात्र या ठिकाणी PSI ची जी परीक्षा आहे हिला अपवाद आहे. PSI च्या परीक्षेसाठी 3 नंबरचं पद आहे शारीरिक चाचणी. यांना मात्र 2च परीक्षा आहेत, हिला सुद्धा 2च पायऱ्या आहेत. PSI ला मात्र 4 पायऱ्या आहेत. कारण की पूर्व होते, मुख्य होते, नंतर शारीरिक चाचणी होती आणि 4 नंबरला काय होते मुलाखत. 4 नंबरला मुलाखत असते. ही जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षा एकंदर 100 गुणांची असते आणि 100 प्रश्न असतात. हिचा जो दर्जा असतो परीक्षेचा, बाकीच्या परीक्षेचा आपण नंतर विचार करूया. हिचा जो दर्जा असतो तो पदवी दर्जा असतो. काय असतो पूर्व परीक्षेसाठी पदवीचा, हिचा दर्जा कोणता असतो पदवीचा दर्जा असतो. 100 प्रश्न 100 गुण आणि याला कालावधी किती असतो 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिट.
साधारणतः 100 प्रश्न असतात. या ठिकाणी 36 सेकंद असतात. या ठिकाणी जर आपण विचार केला तर एका प्रश्नासाठी आपल्याला 36 सेकंद, एका प्रश्नासाठी 36 ते 38 सेकंद काय आपल्याला कालावधी उरतो आणि तेवढ्या कालावधीत काय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असते. तर एवढी कठीण ही परीक्षा असते. तर या ठिकाणी जे पूर्व परीक्षेसाठी जर आपण पाहिलं तर पूर्व परीक्षेसाठी 100 गुण असतात. किती गुण असतात? 100 गुण. आता या 100 गुणाचं जर आपण विभाजन केलं तर या ठिकाणी 7 विषय असतात. एक इकॉनॉमिक्स, 2 पॉलिटी, तिसरा विषय असतो हिस्ट्री, चौथा असतो जिओग्राफी, पाचवा असतो सायन्स, सहावा असतो करंट अफेअर्स, सातवा असतो मॅथ प्लस रिझनिंग. तर असे एकूण एकंदर या ठिकाणी 7 विषय आपल्याला असतात. आता 7 विषय असतात, गुण 100 असतात, क्वेश्चन सुद्धा किती असतात? क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी किती? 100 असतात. किती असतात प्रश्न? प्रश्न सुद्धा 100 असतात. साधारणतः या ठिकाणी इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न, पॉलिटीचे 10 प्रश्न, हिस्ट्रीचे 15, जिओग्राफी 15, सायन्स 15, करंट अफेअर 15, मॅथ रिझनिंग 15. तर या ठिकाणी मॅथ रिझनिंगचे 15 प्रश्न असतात. साधारणतः 15 प्रश्न या ठिकाणी असतात. कदाचित सायन्सचे 16 होऊ शकतात. म्हणजे एखादा 2 प्रश्नाचा या ठिकाणी काय डिफरन्स येऊ शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी हे अशा प्रकारे यांचं काय डिव्हिजन झालेलं आहे. तर आता आपण पाहणार की नेमकं या एवढे मार्क मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते पुस्तकं वाचावं लागतील. तर त्याची आपण पूर्ण आता काय डिटेल्स माहिती बघूया. अगोदर इकॉनॉमिक्स. या ठिकाणी इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहेत. इकॉनॉमिक्स साठी जर या ठिकाणी पुस्तक विचारायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला 3 पुस्तकं वाचावं लागतील. एक तर कोळंबे सरांचं, अध्ययन कोळंबे, दुसरं देसले सर, तिसरं या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी पाहावं लागेल. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, नंतर भारताची आर्थिक पाहणी. हे 15 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे, तेव्हा तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. अजून या ठिकाणी महाराष्ट्र बजेट, नंबर 2 भारताचा बजेट, आणि तुम्हाला जर वेळ भेटला तर इंडिया इयर बुक, की जे दरवर्षी काय या ठिकाणी आपण मार्केट म्हणजे भारत सरकार काय प्रकाशित करत असते. तर तुम्हाला जेव्हा एवढं तुम्ही सर्व अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला इकॉनॉमिक्स तुमचं काय परफेक्ट या ठिकाणी होणार. यापैकी कुठलंही पुस्तक वापरलं चालत नाही. कोळंबे सरांचं म्हणसाल तर हे नोट्स आहे आणि देसले सरांचं म्हणसाल तर वास्ट पुस्तक आहे. तुम्ही जर सध्या तयारी करत असाल तर तुम्ही देसले सरांचं पुस्तक प्रेफर करा आणि कोळंबे सरांचं पुस्तक परीक्षेच्या अगोदर या ठिकाणी काय तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. तर या विषयालाच एवढे आहेत, बाकीच्या विषयाला जास्त काही तुम्हाला एवढा अभ्यास करण्याची वेगवेगळे पुस्तक वापरण्याची काय गरज नाहीये. तुमच्याकडे जर एकच पुस्तक असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाही. एवढं असून सुद्धा तुम्हाला करंट अफेअरचं पुस्तक वापरणं आहे, तो विषय नंतर आहे तुम्हाला सांगतोच. आता पॉलिटीसाठी या ठिकाणी तुम्हाला 2 पुस्तक आहेत. एक तर कोळंबे सरांचं आहे, मात्र हे पुस्तक अपूर्ण आहे. हे पुस्तक कशा प्रकारे आहे? नोट्सच्या प्रकारे आहे. आणि दुसरं पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत. दुसरं पुस्तक कोणतं आहे? एम लक्ष्मीकांत आहे. आता बरेच जण काय करतात, तुम्ही 4-4, 5-5 वर्षाले तयारी करतात, परंतु ते कधी एम लक्ष्मीकांत वाचतच नाही. कोळंबे सरांचं पुस्तक वापरतात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी लक्ष्मीकांतचं पुस्तक जर वापरलं नाही तर या पुस्तकात टोटल 1 ते 395, साधं 1 ते 395 पर्यंत कलम सुद्धा नाही आहेत. वरी आता क्रम नाहीये. त्यामुळे मला सांगा तुम्हाला पूर्ण गुण मिळतील का? नाही मिळतील. त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचं आहे. नंतर तुम्हाला परीक्षेच्या अगोदरच्या काळात 2 ते 3 महिन्याच्या काळात रिव्हिजनसाठी मात्र तुम्ही कोळंबेचं पुस्तक वाचू शकता. तर असे 2 पुस्तक आहेत. बाकी याच्यासाठी तुम्हाला अजून एक्स्ट्रा जर म्हणसाल तर भारताची राज्यघटना,
भारताची राज्यघटना म्हणून पुस्तक आहे, म्हणजे आपलं संविधान, ते तुम्ही या ठिकाणी विकत आणून अजून एक्स्ट्रा अभ्यास करू शकता, किंवा युनिक अकॅडमीचे सुद्धा या ठिकाणी बेस्ट पुस्तक आहेत. त्याचं भाग 1 आणि भाग 2 असे पुस्तक आहेत, ते सुद्धा तुम्ही काय वापरू शकता. आता प्रश्न आहे इतिहास. तिसरा प्रश्न आहे हिस्ट्री. आता हिस्ट्रीसाठी जर तुम्हाला पुस्तक वापरायचं म्हटलं तर तुम्हाला एक ग्रोवरचं पुस्तक वापरायचं आहे. नंबर 2 कोळंबे सरांचा आहे, पण नेहमीप्रमाणे कोळंबे सर नंतर वाचायचे. नंबर 3 जयसिंगराव पवार यांचा इतिहास आहे. मात्र या ठिकाणी काय होतंय, मी PSI STI SO च्या पूर्वीची गोष्ट सांगत आहे. ग्रोवर मध्ये या ठिकाणी संपूर्ण भारत आणि स्वातंत्र्य चळवळ वगैरे आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहासावर प्रश्न विचारले जातात. साधारणतः 8 ते 10 प्रश्न हे भारताच्या इतिहासावर विचारतात आणि 4 ते 5 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारतात. याच्यासाठी तुम्हाला 2 पुस्तकं आहेत. एक तर आहे कटारे सर किंवा गाठाळ किंवा शांता कोठेकर. म्हणजे तुम्हाला एक पुस्तक वापरायचं आहे ग्रोवरचं, एक पुस्तक वापरायचं आहे, या 3 पैकी एक असे 2 पुस्तकं. आणि एवढं होऊन बी 4 नंबरला तुम्हाला काय वाचायचं, 11वी स्टेट बोर्ड. ज्यावेळेस तुम्ही 11वी स्टेट बोर्ड वाचाल, कारण की या पुस्तकातलं जसं तसं संयुक्त चळवळ, ऑपरेशन पोलो वगैरे सर्व काय या पुस्तकातलं जसं तसं त्या ठिकाणी येत असते. त्यामुळे हे 3 पुस्तकं तुम्हाला इतिहासाचे वाचायचे आहे. ग्रोवर, कटारे, गाठाळ, कोठेकर यातलं एक आणि एक स्टेट बोर्ड. तेव्हा तुमचा इतिहासचे मार्क तुमचे कव्हर होतील. आता आपला पुढचा विषय आहे जिओग्राफी. जिओग्राफीसाठी या ठिकाणी तुम्हाला 2 पुस्तकं आहेत. एक तर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचं आहे. स्टेट बोर्ड साठी 9वीचं आणि 10वीचं जुनं आणि नवीन. नंबर 2 या ठिकाणी आहे सौदी सरांचं. सौदी सर किंवा दीपस्तंभचं आहे. परंतु दीपस्तंभचं जे पुस्तक आहे ते शॉर्टकट आहे, मात्र त्यांनी अतिशय महत्वाचं आहे. मात्र हे वाचण्याच्या अगोदर तुम्हाला सौदी वाचायचं आहे. अजून जर तुम्हाला या ठिकाणी एवढे पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत, महाराष्ट्र स्टेट नावाचं पुस्तक आहे आणि भारत पर्यावरण आणि भूगोल याचं सुद्धा पुस्तक आहे, तर तुम्हाला ते दोन्ही वाचणं आवश्यक आहे. कारण की महाराष्ट्रावर साधारणतः 5 ते 6 प्रश्न विचारतात आणि भारतावर सुद्धा 5 ते 7 प्रश्न या ठिकाणी काय विचारतात. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट वाचणं आवश्यक आहे. दीपस्तंभामध्ये नवीन नवीन ॲडिशन केलेले आकडे आहेत, चित्र वगैरे व्यवस्थित दिले, त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात राहू शकते. तर असे 2 पुस्तक भूगोलसाठी तुम्ही आणि स्टेट बोर्ड 9वी 10वी कंपल्सरी तुम्हाला वापरणं आवश्यक आहे. 4 विषय आपले झाले. आता 5वा विषय आहे करंट अफेअर. करंट अफेअर साठी तुम्हाला 2 गोष्टी वाचायच्या आहेत. एक तर पेपर, दुसरं मासिक, तिसरं आहे वार्षिकी. दररोज वाचण्यासाठी तुम्ही जर आजपासून तयारी करत असाल तर तुम्हाला पेपर वाचायचा. स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्ही पेपर वाचणार नाही, तुमच्या बुद्धीचा विकास होणार नाही किंवा तुम्हाला पूर्ण घडामोडी माहीत पडणार नाही. त्यासाठी तुम्हाला 3 पेपर आहेत. इंग्लिश वाचत असाल तर हिंदू किंवा टाइम्स ऑफ इंडिया. जर मराठी वाचाल तर सकाळ, मटा आणि लोकसत्ता. हे 3 पेपर तुम्ही काय वाचू शकता. या 3 पैकी कुठलाही एक पेपर तुम्ही डेली वाचणं काय आवश्यक किंवा अपेक्षित आहे, कारण की ज्याच्यामुळे तुमच्या बुद्धीचा सुद्धा विकास होईल आणि तुमची भावना किंवा जे विचार करण्याची क्षमता आहे ती तेवढीच काय ग्रो होईल. आता मासिक मध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी तुम्हाला एक सरकारचं मासिक आहे लोकराज्य, की ज्यातून नेहमी प्रश्न येत राहतात. दुसरं आहे देवा जाधवर यांचं चालू घडामोडी. तुम्हाला हे तर मस्ट आहे, हे मस्ट आहे. आणि याच्यामध्ये चौथ्यामध्ये अभिनवचं आहे. अभिनव आहे, स्पॉटलाइट आहे, पृथ्वी आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे या ठिकाणी आहे. वार्षिकीमध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी सकाळची वार्षिकी आहे. आता वार्षिकी का, परीक्षेच्या टायमात तुम्ही हे एवढं वाचत बसणार नाही ना. परीक्षेच्या टायमात तुम्हाला
असं कमी टाइमात, आता बघा एखाद्या दिवशी ऑगस्ट महिन्यात जर एखादी घटना घडली असेल तर ती त्यावेळेस ती इम्पॉर्टंट होती. मात्र ऑगस्टच्या नंतर कोरोना आला, ही घटना अतिशय महत्त्वाची. मात्र आज रोजी कोरोना आला ही महत्त्वाची नाही आहे. आज रोजी कोरोनावर पहिली लस कोण काढली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यावेळेस प्रश्न महत्त्वाचा कोणता होता की पहिला रुग्ण कुठं आला, कोणत्या देशात आला. तसंच असते. त्यासाठी आपण पूर्ण हे मासिक वाचत बसू शकत नाही. तर परीक्षेच्या काळात आपल्याला वार्षिकी पाहिजे. काय पाहिजे? वार्षिकी. तर वार्षिकी असते सकाळची, चांगली आहे, बेस्ट आहे, किंवा अभिनव किंवा सिम्प्लिफाईड यांची तुम्ही काय या ठिकाणी वार्षिकी तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे तुमचे करंट अफेअरचे 15 ते 18 मार्क या ठिकाणी येतात आणि हे मार्क तुमचे काय कव्हर होऊ शकतात. आता पुढचा जो विषय आहे तुमचा महत्त्वाचा म्हणजे तो राहिलेला आहे सायन्स. आता सायन्स साठी तुम्हाला साधारणतः 15 प्रश्न येतात, 15 ते 16 प्रश्न येतात. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं वाचायचं एक स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचं आहे. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला 8वी 9वी आणि 10वीचे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. ओल्ड आणि न्यू जे पण असतील, ओल्ड वाचले तर बेस्ट आहे. नंबर 2 आहे भस्के सरांचं सायन्स तुम्ही वाचू शकता, किंवा या ठिकाणी कोलते सर, अनिल कोलते सरांचं पुस्तक चांगलं आहे. कोलते अनिल यांचं सुद्धा तुम्ही पुस्तक, म्हणजे तुम्हाला हे आणि हे किंवा हे आणि हे या दोन गोष्टी तुम्हाला काय वाचणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी काय चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. आता सायन्स झालं, करंट अफेअर झालंय. आता शेवटचा प्रश्न आहे मॅथ आणि रिझनिंग साठी 15 प्रश्न असतात. याला काय सामान्य घटक चाचणी, ज्ञान चाचणी असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला आर एस अग्रवाल हे पुस्तक बेस्ट आहे. आर एस अग्रवाल जर तुम्ही वाचू शकत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला सिम्प्लिफाईड आहे. युनिक अकॅडमीचं सुजित पवार सरांचं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे. सिम्प्लिफाईड आहे, युनिकचं सुद्धा आहे. आर एस अग्रवाल मॅथ पण आहे आणि रिझनिंग पण आहे. यांचं पण मॅथ पण आहे, रिझनिंग आहे. सुजित पवार यांचं रिझनिंग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यासाठी सुद्धा काही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. तर या ठिकाणी सगळे पुस्तकं इतिहास, भूगोल, अर्थ, सायन्ससाठी सुद्धा पुस्तकं झाले. तर अशा प्रकारे तुम्ही काय या ठिकाणी पुस्तकं वाचू शकता. आता ह्या परीक्षा झाल्यानंतर ही झाली तुमची पूर्व परीक्षा. आता पूर्व परीक्षेसाठी जर एक साधारणतः कट ऑफचा जर अंदाज पाहिला तर या ठिकाणी PSI परीक्षेसाठी पूर्वसाठी साधारणतः 45 ते 48 या दरम्यान कट ऑफ असतो. ASO साठी जर म्हणसाल तर या ठिकाणी साधारणतः 60 ते 61 आणि STI या पदासाठी साधारणतः 60 ते 61 एवढा काय कट ऑफ हा खुल्या गटासाठी हा लागलेला असतो. बाकीच्या गटासाठी 2-2 4-4 गुण या ठिकाणी तुम्ही कमी करू शकता. OBC LT साठी 2-2 गुण या ठिकाणी तुम्ही काय मायनस करू शकता. SC साठी या ठिकाणी परत 2 गुण तुम्ही मायनस करायचे. ST साठी परत 2 गुण या ठिकाणी तुम्ही काय साधारणतः मायनस करायचे. तर या ठिकाणी 40 वर हा कट ऑफ, 50 वर हा आणि 50 वर हा असा या ठिकाणी साधारणतः कट ऑफ हा लागू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी गुण मिळवण्यासाठी तुम्हाला जी माहिती पाहिजे ती या ठिकाणी मी पुरवलेली आहे. बाकीची जी माहिती आपण इतर याच्यात पाहणार आहे. आता राहिली गोष्ट मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेसाठी साधारणतः एक जर जागा असेल तर एकाच 10 मुलं, एकाच किती 10 मुले या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी काय घेतल्या जात असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. आपली टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी आहे. तर तुम्ही ती सुद्धा जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला काही सूचना असतील तर तुम्ही, माझा नंबर आहे 80 10 45 77 60 या नंबरवर काय संपर्क करू शकतात. आपलं ॲप आहे DOO अकॅडमी. या ॲपवर आपली नेहमीच MPSC ची बॅच चालू असते, MPSC PSI ची बॅच. तर तुम्ही ही बॅच काय घरी बसून तुम्ही काय जॉईन करू शकता. तर मित्रांनो, काही सूचना असतील तर तुम्ही कमेंट करायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ मागील वर्षी जे टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय
वापरू शकता. जाता आता परत एकदा सांगेल, ह्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला मागील वर्ष परीक्षाचं विश्लेषण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बाकीची माहिती जी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.